तर भाजपमध्ये आल्यावरच धैर्यशील कदम आमदार झाले असं महेश शिंदेंनी म्हटलं। धैर्यशील कदमांनी सगळ्यांना मदत केली असं देखील यावेळेला महेश शिंदेंनी म्हटलं। यावेळेला महेश शिंदेंनी मिश्किल वक्तव्य केलं आहे। धैर्यशील दादा आमदार झाल्यासारखं वाटते। या गाण्यावर नाचून नाचून थकले होते। जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या पुढे पण नाचले, सगळ्यांना मदत केली। दादा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही आमदार झालात। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावरून वाद सुरू झालेला आहे। बँक अध्यक्ष तानाजी चोरगे यांनी आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। जे बँकेचे सभासदच नाहीत अशा एका व्यक्तीला बँकेत काय चाललं हे कसं कळतं असा प्रश्न चोरगे यांनी उपस्थित केला आहे। तर कोट्यावधी रुपयाचा आहे। अहो 250 कोटी फक्त ते साखर कारखान्याने दिलेले आहेत। आता लोकांभोवतीचा घोटाळा किती आहे, कर्जमाफीचा घोटाळा किती आहे ते सगळं चौकशीमध्ये आता येईल। पण खूप मोठे घोटाळे आहेत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे आणि मी ते करून घेईन। मी उदयजी सामंत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनाही मी सांगणार आहे, त्यांना विनंती करणार आहे। मला अभिमान आहे या 20 वर्षांमध्ये एकाही सभासदाने कुठलीही तक्रार बँकेबद्दल दिली नाही। जे सभासद नाही त्या एका माणसानं मात्र केली। हे एका पत्रकाराला म्हटलं 20 वर्षात फक्त एकाच माणसाने आमच्या बँकेत घोटाळा दिसतो, पण या खेळमध्ये एक माणूस राहतो त्याला काही बँकेचं कळत नाही, त्याला मात्र दिसला। आधी उर्वरित पैसे भरा, मगच 2 लाखांची कर्जमाफी बाबासाहेब पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। 31 मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्यांना पैसे भरण्याची मुदत असल्याचं बाबासाहेब पाटलांनी म्हटलंय। आम्ही 2 लाख दिले, उर्वरित पैसे तुम्ही भरले नाहीत तर थकबाकी राहणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2.5 लाख कर्ज आहे आणि OTS मध्ये काही कमी झालं, उरलेली रक्कम त्यांनी खात्यावर भरावं। त्यांना तारीख म्हणजे 8 दिवसाची दिली नाही, 31 मार्च 2027 पर्यंत पैसे भरायचे। ज्या शेतकरी बांधवांनी पैसे खात्यावर भरणार नाहीत तोपर्यंत पैसे टाकणार नाही। कारण आम्ही 2 लाख रुपये टाकले आणि तुम्ही वरचे जर पैसे नाही भरले तर ते खातं थकबाकीत राहणार आहे। त्याच्यामुळे हे ठेवलेले आहेत आणि वेळ काही 8 दिवसाची दिलेली आहे। तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत दिलेले आहे। कृषी खात्याला तुम्हाला आता थोडं मार्गदर्शन करावं लागेल। असलं विष असलेलं अन्न नको आहे, आता मला विषमुक्त अन्न द्यावं लागेल। त्या दिवशी आपल्या देशाची खरी प्रगती आहे। आज आपण धोक्याच्या घंटेवर आहोत। अन्नधान्याने गोडाऊन भरले असले तरी मामा त्याच्यात समाधान मानू नका, कारण ह्या अन्नधान्यामुळे आज आमच्या अनेक लोकांना कॅन्सर झालेत, स्किन डिसीज झालेत। त्याच्यावर माहिती संशोधन बसवलं आणि सांगितलं की खताचा मात्रा आता आपल्याला खताचा मात्रा कमी वापरावा।